आज मी तुम्हाला 1 किलोचे घाटी मसाला कसा करायचा त्याचे प्रमाण मी दाखवणार आहे. तर मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या होत्या. एक शंकेश्वरी घेतलेली पाव किलो आणि बेडगी मिरची घेतलेली पाव किलो आणि लवंगी मिरची अर्धा किलो घेतलेली होती. आणि कांदा कापून अर्धा किलो मी उन्हामध्ये वाळत घातलेला होता 2 दिवस. नंतर त्याला मग तो कांदा मी पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकलं जरा थोडंसं. नंतर त्याला कांदा टाकला आणि त्याच्यामध्ये कांदा भाजताना मीठ टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं चांगलं आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर त्याला मग मिरच्या पण मी घेतलेल्या होत्या. त्या पण मिरच्या जरा मंद आचेवर भाजून घ्यायच्या. घवळ्या भाजायच्या, जास्त भाजायच्या नाही, थोड्याच भाजायच्या. आणि मग 24 प्रकारचे खडे मसाले घेतलेले होते. ते मसाले मी सगळे असे अर्धेने मी काढलेले बाजूला, ते वाळले भाजून घेतले अर्धे. तेल नव्हतं टाकलं, असंच भाजून घेतलेले होते. नंतर त्याला मग ते चांगले थोडेसे भाजले, थोडे जास्तच भाजायचे नाही, उगाच मिडियम भाजायचे. आणि ते भाजून झाल्याच्या नंतर काढून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं जरा थोडंसं. आणि मग आपले धने पहिले तर टाकायचे, धने भाजून घ्यायचे ते तेलामध्ये. धने जरा थोडेसे जरा भाजले की मग नंतर त्याला मग बाकीचे थोडे मसाले काढून घ्यायचं तर धने. आणि नंतर त्याला मग खोबरं भाजायचं, त्या कांद्या ज्यात भाजला का नाही त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं पण चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं, तांबूस कलरचं एकदम होईपर्यंत खोबरं पण भाजून घ्यायचं चांगलं. खोबरं भाजल्याच्या नंतर मग खोबरं पण मी पाव किलो घेतलेलं होतं, धनं पाव किलो घेतलेलं होतं. आणि नंतर त्याला मग तीळ पण तसेच भाजून घ्यायची. आणि जे मसाले होते का नाही मी ते अर्धे ते तेलामध्ये सगळे भाजून घेतले. त्याच्यामध्ये दालचिनी, काळं फूल, परत जावेत्री, परत हे सगळे मसाले, हळकुंड, हे सगळे भाजून घेतलं चांगलं तेलामध्ये परतून घेतलं. नंतर त्याला मग हळकुंड काढल्याच्या नंतर मग मी दुसरे मसाले अर्धे मी टाकून घेतले. म्हणजे जरा ते भाजलं ना हळकुंड चांगलं. मग ते भाजल्याच्या नंतर हिंग टाकलं. हिंग पण चांगला फुलून द्यायचा, चांगला भाजून द्यायचा. हिंग मस्त भाजला, तो काढून घेतला. मग त्याच्यामध्ये बाकीचे थोडे मसाले जे होते ना ते घालून घेतले. जावेत्री, काळं फूल, हे सगळे मसाले त्याच्यामध्ये भाजून घेतले. आणि मग ते काढून घेतले सगळे मसाले, बाजूला ठेवले ते सगळे मसाले काढून. नंतर त्याला मग मी परत त्याला दालचिनी टाकली त्याच्यामध्येच, त्या तेलामध्येच. ती पण चांगली भाजून घेतली दालचिनी. भाजल्याच्या नंतर मग ती थोडीशी जास्त मिडियमच भाजा, जास्त भाजायचा नाही मसाला हा, थोडंच भाजायचा. आणि शहाजिरे नंतर त्याला मोहरी, शहाजिरे, तेजपत्ता हे सगळं भाजून घ्यायचं. जरा थोडंसं तेलामध्ये, जास्त भाजायचं नाही, जराच मिडियम भाजायचं. आणि मग हे सगळे मसाले भाजले आणि मग परत मिरच्याच्या ह्याच्यावरती टाकून घेतले सगळे आणि थंड होण्यासाठी ठेवले. आणि नंतर त्याला मग डंकामध्ये कुटून आणा, असे मसाले तुम्ही करा. आणि त्याच्यामध्ये मी लसूण पण पाव किलो घेतलेला आणि अद्रक घेतलेली मी 100 ग्रॅम घेतलेले अद्रक. आणि एक जुडी कोथिंबीरची घेतलेली. कोथिंबीर पहिले धुवून स्वच्छ वाळत घातलेली. आणि नंतर त्याला मग ती कोथिंबीर आणि अद्रक आणि लसूण ह्याची चांगली पेस्ट करून घेतली. नंतर खोबरं पण वेगळं वाटून घेतलं आणि कांदा पण तसाच वेगळा वाटून घेतला. अशा प्रकारे तुम्ही मसाला करा हा. आणि सगळं मिक्स करून नंतर त्याला मग ते खोबरं, कांदा आणि नंतर अद्रक, लसूण हे सगळं एकत्र करून डंकावर द्यायचं. आणि हे मसाले आहेत ना मिरच्यामध्ये ते टाकून ते डंकावरती कुटायला द्यायचे. आणि मीठ पण पाव किलो घेतलेलं. जाडं मीठ घेतलं तर चालतं, नाहीतर बारीक मीठ घेतलं तरी चालतं. मी बारीकच मीठ घेतलेलं होतं. ते करून घ्यायचं आणि डंकावरती कुटून आणायचं. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. आणि पाव किलो तेल घेतलेलं, शेंगाचं तेल घेतलेलं, शेंगदाण्याचं ते तेल घेतलेलं. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. घाटी मसाला खूप छान होतो. तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आता लय उशीर बोलला तर काय माहिती झालं का नाही. अशा प्रकारे करून